नवरात्रामध्ये एक अशी गोष्ट तुम्ही करा ज्याने तुम्ही मालामाल होणारच होणार. चैत्र नवरात्रामध्ये एक गुलाबाच्या अत्तरची बॉटल आणायची आहे आणि ते अत्तर तुमच्या देव्हाऱ्यातल्या लक्ष्मी मातेला लावायचं आहे. लावण्याची एक पद्धत आहे. नॉर्मली अत्तर लावताना आपण वरून कायम कानाच्या मागे वगैरे लावतो, पण ते आपण आपल्या स्वतःला तसं लावतो. पण जेव्हा आपण देवांना लावतो, जेव्हा आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेला लावायचं आहे, त्यावेळेला ते अत्तर आपल्या बोटांवर घ्यायचं आणि लक्ष्मी मातेच्या पहिले पायाला लावायचं. पायापासून लक्ष्मी मातेच्या हातांना लावायचं, खांद्यांना लावायचं, मग कानाच्या पाळीला लावायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी मातेच्या माथ्याला लावायचं. तुम्ही जेव्हा माथ्याला ते अत्तर लावता त्यामध्ये काही वेगळ्या ऊर्जेचं निर्माण होतं आणि लक्ष्मी मातेला अत्तर अतिशय प्रिय आहे, तेही गुलाबाचं. आणि तेच गुलाबाचं अत्तर तुम्ही तुमच्या शुक्र उंचवट्यावर लावून, दुसरा शुक्र उंचवटा आहे त्याने जेव्हा असं करून तुम्हाला श्रीम 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 हा जप करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला पायापासून अगदी डोक्यापर्यंत अत्तर लावताना सुद्धा श्रीम ओम श्रीम नमहा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणून जेव्हा तुम्ही हे अत्तर लावता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी एक अशी ऊर्जा तयार करता ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल होऊन पॉझिटिव्ह सोर्सनी तुमच्याकडे पैशांची आवक वाढायला सुरुवात होते आणि लक्ष्मी माता तुमच्याकडे स्थिर होते. कारण तिला आवडणारी गोष्ट तुम्ही समजून घेतली, समजून उमजून ती गोष्ट तुम्ही तिच्या सेवेत अर्पण केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मालामाल होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. तर मंडळी, नक्की चैत्र नवरात्रीमध्ये हा एक उपाय करून मालामाल व्हा.